दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव काय तुमचं? सुधीर देवगोंडा मासुर्ले. सुधीर देवगोंडा मासुर्ले. अच्छा अच्छा अच्छा. गाव कुठलं आपलं? पट्टणकडोली. पट्टणकडोली. पट्टणकडोलीत कुठे राहता तुम्ही? बाजारपेठ जैन बस्ती जवळ. बाजारपेठ जैन बस्ती जवळ. अच्छा अच्छा अच्छा. तुम्हाला मेन त्रास, मुख्य त्रास काय होता? शारीरिक त्रास खाज, म्हणजे खाज उठणं, म्हणजे फंगल इन्फेक्शन सगळ्या अंगाला होत होतं का ठराविक भागाला होत होतं? ठराविक भागाला. हा, म्हणजे सस्पेन्स जागेला खाज भरपूर येत होती. बर 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 बर. मग आता सद्गुरुदेव सोशल फाउंडेशनच्या या दवाखान्यातून पट्टणकडोलीच्या तुम्ही किती दिवसापूर्वी औषध घेतला? महिना झाला. 1 महिना झालं. बर 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 बर. 1 महिन्यामध्ये तुम्हाला फरक कसा वाटतोय? काय 70% फरक आहे. बर बर. म्हणजे खाज उठण्याचा प्रकार कमी झालाय, म्हणजे गवगवणं, रखरखणं कमी झालेलं आहे. बर 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 बर. आणि आतापर्यंत ह्याच्या आधी कुठले दवाखाने केले होते का तुम्ही? म्हणजे कुठे दाखवलं होता? म्हणजे असं इचलकरंजी, कोल्हापूर, कुठे? कुठला दाखवलोय? बर. गावातही दाखवलं होतं. बर. थोडं काय तात्पुरतं कमी येणार, परत उठणार. हा, म्हणजे वरच्यावर वारंवार ते उठत होतं. वरच्यावर म्हणजे खाज उठण्याचा प्रकार होत होता. पण आता 1 महिना, फक्त 1 महिन्यामध्ये किती डोस झाले आता 1 महिन्यामध्ये आपले? 4 डोस झाले. आता घेणार आहे 5वा डोस. अच्छा अच्छा. म्हणजे अवघ्या फक्त 4 डोस मध्ये 1 महिन्यामध्ये तुमचा खाजवण्याचा प्रकार कमी झालेला आहे. म्हणजे फंगल इन्फेक्शनवर तुम्हाला रिझल्ट आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त इतर काय पचनाचा वगैरे त्रास होता का तुम्हाला? पचनाचा, जळजळ, मळमळ, पित्ताचा त्रास. बर बर बर. तो पण कमी आलाय ना? कमी आला. बर 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 बर. आता हे बघा, कोर्स कंटिन्यू 3 महिने करायचा. हे जो तुमचा फंगल इन्फेक्शनचा जो त्रास होतोय, म्हणजे अॅलर्जीचा, किंवा मुळासकट जातोय, काय काळजीच करू नका. पथ्य सांभाळता का तुम्ही? पथ्यशय चांगला आहे की तुम्ही कोर्स व्यवस्थित करायला, वेळेवर औषध घ्यायला लागलाय, पथ्य व्यवस्थित सांभाळायला आहे, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. आणि अवघ्या 1 महिन्यामध्ये म्हणजे 4 डोस मध्ये तुम्हाला फंगल इन्फेक्शनचा त्रास पूर्ण कमी झालेला आहे, पित्ताचा त्रास कमी आलेला आहे, पचन संस्था चांगली झालेली आहे. याच्याबद्दल म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही निरोगीपणाच्या दृष्टीने वाटचाल करताय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने औषध वापरलेलं आहे. तर येणाऱ्या भावी काळासाठी सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन कडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही इथून पुढचा डोस, उर्वरित डोस आहे तो व्यवस्थित करावा आणि तुम्ही निरोगी राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.